Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, वांगचूक यांना रुग्णालयातून सोडा. पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या. सीजेपीच्या जेपी नड्डांसमोर 3 मागण्या. नड्डांनी वेळ मागितला, चर्चेचंही आश्वासन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहांमध्ये 3 तास बैठक. दिल्लीतील वाढता तणाव पाहता प्रधानांची गृहमंत्र्यांसोबत चर्चा. राजीनामा देणार का याकडे लक्ष. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चिघळल्यानंतर संसदेवर हाय अलर्ट. संसद भवन परिसराला छावणीचं स्वरूप. मुख्य प्रवेशद्वार बंद. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जंतर मंतरवरील आंदोलकांवरती लाठीचार्ज. पोलिसांकडून शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचा आरोप. तर निमलष्करी जवानांसह दिल्ली पोलिसांचे 50 जवान जखमी. हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल होणार. 3 वेळच्या आपच्या आमदाराला पोलिसांनी तगड्या उचलून फेकून दिलं. आपचे खासदार संजय सिंग यांच्याकडनं जंतर मंतरच्या आंदोलनाचा व्हिडिओ पोस्ट. सोनम वांगचूक यांच्याकडनं उपोषण सुरूच ठेवण्याची घोषणा. विद्यार्थी नेत्यांना संसद भवनात खासदारांची भेट घेण्याची परवानगी मिळेपर्यंत ठाम. विद्यार्थ्यांनी संयम आणि अहिंसेचा मार्ग कायम ठेवावा, वांगचूक यांचं आवाहन. तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील 5 महत्वाची मेट्रो स्टेशन्स बंद. सेवातीर्थ, राजीव चौक आणि सेंट्रल सेक्रेटरिएट मेट्रो स्थानकावरती गोंधळ. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी बंद गेटवरनं उड्या मारल्या. दिल्लीच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले. मुंबईनंतर आता ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापुरात तरुणाईचा एल्गार. सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आंदोलक रस्त्यावर. तिरंगा आणि पोस्टर्स घेऊन शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. मुंबईत पुढच्या 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू. 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश. दिल्लीतील आंदोलनाच्या धर्तीवर शासनाची सावधगिरी. नरेंद्र मोदी भारताच्या इतिहासातील तरुण विरोधी पंतप्रधान. एका अयशस्वी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा देखील घेऊ शकत नाहीत. राहुल गांधींचा ट्विट करत निशाणा. जाणीवपूर्वक तरुणांवरती दडपशाही केल्याचा आरोप. विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करणं ही कोणती लोकशाही. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सरकार असंवेदनशील. काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेंकडून लाठीचार्जचा निषेध. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे नौटंकी. धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर फोडला का. पेपरफुटीवरनं विरोधकांचं राजकारण सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. आजच्या आंदोलनाचं श्रेय फक्त सरन्यायाधीश सूर्यकांत यांना जातं. मेलेल्यांना जिवंत करण्याचं काम केल्याबद्दल सरन्यायाधीशांचे आभार. संजय राऊतांची टीका. तर दिल्ली पोलिसांची कारवाई हायकोर्टाच्या निर्देशानुसार. नवनाथ वन यांचं उत्तर. उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावरती 3 स्वतंत्र गुन्हे दाखल. वांगचूक यांच्या समर्थनार्थ विनापरवानगी आंदोलन केल्यामुळे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. राम मंदिर दान चोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून एसआयटी पुनर्गठनाचे आदेश. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चौकशी होणार. निष्पक्ष तपास करण्याच्या कोर्टाच्या सूचना. दिवा ते मुंब्रा लोकलमध्ये एका महिलेचा दरवाजात लटकून प्रवास. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे महिलांवर जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ. पतीच्या छळाला कंटाळून महिलेनं 10 महिन्यांच्या लेकीला संपवलं. मृतदेह घेऊन पोहोचली थेट पोलीस स्थानकात. सोलापूरच्या बार्शीतली धक्कादायक घटना. कल्याणमध्ये भीषण हत्याकांड. प्रेयसीनं प्रियकराची हत्या करून घरातच मृतदेहाचे तुकडे गोणीत कोंबले. आरोपी प्रेयसी कोलकात्याला पसार. 3 पथकं शोधासाठी रवाना. मृतदेहाची विल्हेवाट लावा. तरुणीची घरमालकाकडे मागणी. थकलेला चेहरा आणि बारीक शरीर. सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत. तुम्हा सर्वांची तब्येत कशी आहे. पोस्ट शेअर करत भाईजानकडनं चाहत्यांचीच विचारपूस. गंगाखेड, अमरावती, काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी. 115 कोटींच्या विकास कामांना गती मिळणार. संत परंपरेचा वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर द्या. फडणवीसांचे निर्देश. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.